नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. माझ्या चॅनलवरती या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले बरेचसे प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत. तुम्ही ते बघतात आणि तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. बरेच जण मला क्वेरीज पण विचारतात. इथे व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे, तर तुमचे काही डाऊट्सही तुम्ही विचारत असता. याच्याशिवाय तुम्हाला जर चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर मी तुम्हाला ती प्रोव्हाइड करू शकते. याच्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक मी रेफर केलं आहे. स्टँडर्ड 6चं आपलं विज्ञानाचं जे पुस्तक आहे ते, आणि याच्यामध्ये 4 मेगा टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. याची कॉस्ट खूप कमी आहे. जर हे हवा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. तुमच्या परीक्षेची तारीख आलेली आहे. तुमची परीक्षा 23 नोव्हेंबरला शनिवारी आहे. आता 5-6 महिने झाले आपण अभ्यास करतोय, तर प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करायला हवी. या प्रॅक्टिसमध्ये नक्की माझी मदत घ्या. चॅनलवरती व्हिडिओ आहेतच. चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक पण तुम्ही घेऊ शकता. चला आजचा प्रश्न बघूया. आजचा प्रश्न आपल्याला विचारतोय, आरशावर काटकोनात पडणाऱ्या प्रकाश किरणांचा आपाती कोन डॅश असतो. पर्याय आहेत 180 अंश, 90 अंश, 100 अंश, 0 अंश. एक लक्षात घ्या, हा जो धडा आहे ना, प्रकाश आणि छाया निर्मिती आणि ध्वनी, हे 2 धडे आहेत ना आपले, तर त्याच्यामध्ये 7वी, 8वी, 9वीच्या पुस्तकातनं पण प्रश्न आलेले आहेत बरं का परीक्षेमध्ये. तर तुम्हाला नुसतं 6वीचंच वाचायचं नाही आहे, याच्यासाठी 7वी, 8वीचं सुद्धा वाचायचं. आता हा प्रश्न समजून घेताना आपल्या पुस्तकातलीच ही इमेज घेतली आहे पहा. आपला जो धडा आहे ना प्रकाश आणि छाया निर्मिती, त्याच्यातनंच घेतलंय. तर आपण बघतो की वस्तू कशी दिसते आपल्याला. कुठे प्रकाश स्रोत असतो, त्याचा प्रकाश किरण याच्यावर पडतो वस्तूवर आणि तिकडनं त्याचं परावर्तन होऊन आपल्या डोळ्यात ते प्रकाश किरण जातात. त्यावेळेला आपल्याला ही वस्तू दिसते. ठीक आहे, कुठलीही वस्तू. आता हेच अजून डिटेलमध्ये जेव्हा आपण शिकतो तेव्हा हे या पद्धतीने शिकलं जातं. हा जो फोटो आहे हा घेतला आहे आपल्या 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं. धडा 16वा प्रकाशाचे परावर्तन हे धड्याचं नाव आहे. आता हे समजून घ्या, इथे खाली हे PQ जे आहे ना, हा आरसा आहे आणि या आरशावरती हा आपाती किरण आहे आणि इकडे जो चालला आहे हिरव्या रंगाचा दाखवलाय तो परावर्तित किरण आहे. ठीक आहे, येते लक्षात. त्यानंतर इथे एक आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो, त्याचं नाव आहे स्तंभिका आणि त्याच्या एका बाजूला नेहमी आपाती किरण असतो आणि दुसऱ्या बाजूला परावर्तित किरण असतो. स्तंभिकेबरोबर आपाती किरण जो कोन तयार करतो त्याला आपतन कोन म्हणतात. त्याला आयनी डिनोट करतात, आय लिहितात त्याच्यासाठी. आणि स्तंभिकेबरोबर परावर्तित किरण जो कोन तयार करतो त्याला परावर्तन कोन म्हणतात. त्याला स्मॉल आर नी डिनोट करतात. येते लक्षात. आता जिथून हा आपाती किरण परावर्तित होतोय त्याला आपात बिंदू असं म्हणतात. आता हे समजल्यावर असं लक्षात घ्या की हा जो आपतन कोन आहे आणि हा परावर्तन कोन आहे, याचं हे कोन एकसारखेच असतात. म्हणजे हा जर 30 अंश असेल आपतन कोन, तर परावर्तन कोन सुद्धा 30 अंशच असतो. हा जर 60 अंश असेल आपतन कोन, तर परावर्तन कोन सुद्धा 60 अंश असतो. येते लक्षात. म्हणजे हे इक्वल असतात, एक समान असतात. ठीक आहे. तर आता बघा, तर प्रश्नात आपल्याला म्हणतात ते की आरशावर काटकोनात पडणाऱ्या प्रकाश किरणाचा आपाती कोन. काटकोनात म्हणजे असं सरळ सरळ पडेल आणि सरळ सरळ पडल्यावरती हा कोन कुठल्या स्तंभिकेशी आपल्याला करायचं की नाही, तर स्तंभिकेसारखाच आपतन कोन, आपती किरण पडतो आहे.
त्यामुळं इथे त्याचा जो कोन होईल तो 0 अंश होईल. येते लक्षात? कारण तो पडणारच, स्वतःच पडणार आहे काटकोनामध्ये. ठीक आहे. त्यामुळे तो स्तंभिकेशी काहीच कोन तयार नाही करणार, म्हणजे तो 0 अंशाचा होईल. इथे गडबड होते आपली. काटकोन म्हणल्यावर धाडकन तुम्ही 90 अंश लिहून येता. तसं करायचं नाहीये. बघायचं काय लिहिलंय. ट्रिकी क्वेश्चन्स आहेत सगळे. खूप शांतपणे सोडवायचा आहे पेपर, म्हणजे मग बरोबर उत्तर लिहू शकाल. ओके, कळलं? चालेल. मग आजचा व्हिडिओ इकडे कन्क्लूड करते, थांबवते आहे. आणि असेच व्हिडिओ घेऊन येते, याच टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येते. कारण याच्यावरती मी म्हणलं तसं 7वी, 8वी, 9वीचेही पुस्तकं त्यांनी रेफर केलेले आहेत. व्हिडिओ बघत राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींनाही माझ्या चॅनलबद्दल नक्की सांगा. चला, छान तयारी करा. टाटा.